या ठिकाणी आता मी मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या परिसंवादाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करावं आणि परिसंवादाला सुरुवात करावी. महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय मान्य श्री अतुलजी सावे सर. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा विभागाच्या वतीने पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय रौप्य महोत्सवीय अधिवेशन व मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडेजी, तसंच प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडेजी, आमच्या ABP माझाच्या संपादिका सरिताताई कौशिकजी, संस्थापक अध्यक्ष संजय भोकरेजी, आमचे मित्र मराठवाड्यातले वसंत मुंडेजी, तसंच विश्वास अरोटेजी, ज्येष्ठ म्हणजे माझ्या वडिलांबरोबर ज्यांनी काम केलं असे मधुकरांना वैद्यजी, नवनाथ जाधवजी, निलेश सोमाणीजी, अशोक देडेजी, अनिल सावंतजी, शुभुराव काकेजी, सचिन अंबोरेजी, दिगंबर गजरजी, गजानन मगरजी, राशीताई चौधरी, धनंजय पाटीलजी, संग्राम मोरेजी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राच्या राज्य पत्रकार संघाने आज आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज असा आगळा वेगळा कार्यक्रम, कारण की कसं आहे रौप्य महोत्सव अधिवेशन पण आहे, आपलं मराठवाडा भूषण पुरस्कार पण आहे, म्हणजे एकात एक तुम्ही सगळे कार्यक्रम जोडून आणले, सगळ्यांना एकत्र प्रेमापोटी सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आणि आपला माध्यमाचा DNA काय या विषयावर इकडे परिसंवाद होणार आहे. नक्कीच सगळे आज वक्ते इकडे आलेले आहेत. काल माझी रात्री काही लोकांची भेट झाली, आज सकाळी झाली. मला अतिशय आनंद आहे की कारण की कसं आहे शेवटी पत्रकार हा म्हणजे नेत्याला नाही, खेळाडूला पण ॲक्टरला पण सगळ्यांना घडवणारा माणूस असतो. त्याने एखाद्या ॲक्टरच्या विरोधात तिला पुढारी तर कधी जातो, एखाद्या पुढाऱ्याला जाऊ पण आणि जगामध्ये काय चालू आहे, जग आपलं कसं प्रगती पठ्ठ्यावर आहे, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख रोज सकाळी चहाच्या अगोदर आपण काय विचारतो, काय आलंय, पेपर आला का नाही, सर्वात पहिला प्रश्न असतो. दार उघडल्याबरोबर वॉचमनला पेपर आला का, तो चहा दूध आलं की नाही विचार, पेपर आला का. कारण की माणसाची एक त्याने जरी TV मीडिया जरी असतं तर प्रिंट मीडिया हा वाचणं हे सकाळी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं नक्कीच महत्त्व आहे, पण त्याबरोबर हातात म्हणजे एक जुनी पद्धत आहे पूर्वीपासून. माझे वडील तर आम्हाला शाळेत असताना इंग्लिश पेपर मुद्दाम वाचतात. तू कॉन्व्हेंटमध्ये असता इंग्लिश पेपर रोज वाचलं पाहिजे, युअर इंग्लिश शुड इम्प्रूव्ह, दॅट्स वाय यू शुड रीड एव्हरी डे. म्हणजे त्या काळात टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस एक दिवस उशिरा यायचा, कारण की विमानाने यायचा तर एक दिवस उशिरा दुसऱ्या दिवशी पेपर यायचा. पण कंपल्सरी आम्हाला सगळ्या भावंडांना रोज तुम्ही मराठी पेपर तर वाचलेच पाहिजेत, पण त्याबरोबर रोज इंग्लिश पेपर, म्हणजे का तर ॲटोमॅटिकली त्याच्यातले जे लँग्वेज असते त्या माध्यमातून आणि आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं पाहिजे या दृष्टीने त्यांनी त्या. आणि आज तर मी तसं माझ्या मुलांना जातो रोज सकाळी पेपर वाचायला, माझ्याबरोबर बसवतो, चहा प्यायला बसवतो आणि त्यांना म्हणतो पेपर वाचा. सर ते आजकाल काय झालं, ते मोबाईलमध्येच बघतात सगळ्यांना की मुलांना अजून जरा जी आम्हाला जी पूर्वीची सवय ती अजून, पण माध्यम हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पत्रकार संघाच्या वतीने आज हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम इकडे आपण आयोजित केलेला आहे. मी या छत्रपती संभाजीनगर का मंत्री म्हणून आपलं सगळ्यांचं मी खूप खूप संपूर्ण मराठवाड्यातून महाराष्ट्रातून आलेल्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि असा हा आगळावेगळा चौथा स्तंभ आपण जे म्हणतो त्या चौथा स्तंभचा हा कार्यक्रम इकडे आहे. मी तुमच्या सगळ्यांना तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देतो. अनेक मंडळी जी या कार्यक्रमासाठी बाहेरगावून आले त्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करतो.
वानखेडे साहेबांचं पण खास दिल्लीहून आपण आलेला आहात. आमच्या सरिताताई कौशिक, त्यांना मी एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये पण माझी त्यांची गणपतीच्या काळात आलो होतो मी आज भेट झाली होती. आणि गोविंद वाकडे साहेब तर प्रदेश अध्यक्ष आहेत. या सगळ्यांचं आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करतो आणि अण्णा वैद्यांचं आणि आमच्या असंच मंडळीचा आभार मानतो की आपण आम्हाला या कार्यक्रमात बोलायची संधी दिली. आपला परिसंवाद चालू आहे. माझे थोडेसे 1-2 कार्यक्रम आहेत. ते कार्यक्रम संपले की मी येऊन नक्कीच परिसंवाद ऐकण्यासाठी थोडा वेळ येऊन बसेन दुपारच्या वेळेस, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आजच्या या परिसंवादाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून की मला जायचं असल्यामुळे मी आपली परवानगी घेतो आणि इकडून रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.